स्वराज्य काळात तळबीड 600-700 वस्तीचं छोटंसं गाव. मराठी दौलतीत अशी अनेक गावं आजपर्यंत सामील झाली होती. त्यात तळबीड बरीच मोठी असलेली गावं संख्येनं कमी नव्हती. पण या छोट्याशा गावात तळबीड मराठी दौलतीत मशहूर होतं, कारण ते हिंदवी स्वराज्याच्या सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचं जन्मगाव होतं. तळबीडमधील मोहिते घराणं हे मातब्बर घराणं, तसंच चव्हाण, डोनुगडे, चंदूगडे, जाधव ही घराणी तेवढ्याच तोलामोलाची होती. मुळातच तळबीडची कूस म्हणजे समर्थ शिलेदार जन्माला घालणारी कूस. फत्ते पावणं हेच ध्येय आणि स्वराज्याची हिफाजत करणं हाच एक नेक फर्ज. साहजिकच मराठी लष्कर तळबीडकरांनी भरलं. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. आपल्या रॉयल पाटील या चॅनेलवर मी सुधीर मामूलकर पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज आलो आहोत तळबीड या ठिकाणी. सातारा जिल्ह्यातील तालुका कराड या ठिकाणी तळबीड या ठिकाणी आपण वसंतगडास भेट देण्यासाठी आलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सहसेनापती, स्वराज्याचे सहसेनापती हंबीरराव मोहिते व राणी ताराराणी मासाहेब यांचे जन्मगाव असलेले तळबीड हे ठिकाण. त्याच्याच बाजूला असणारं हे वसंतगड हा एक गड आहे. गावात आल्यानंतर राम मंदिराच्या बाजूने आल्यावर, राम मंदिर विचारलं कोणाला तर कोणीही सांगेल राम मंदिर. त्याच्यानंतर गावात आल्यानंतर ही एक मराठी शाळा आहे इकडे, महाराणी ताराबाई विद्यालय. इथं आल्यानंतर इकडून गावकऱ्यांनी पायऱ्या केलेल्या आहेत. या पायऱ्यांनी आपण सरळ जाऊ शकतो वसंतगडाला भेट देण्यासाठी. तर चला मित्रांनो, आज आपण पाहूया हा वसंतगड. मित्रांनो, रॉयल पाटील या चॅनलला आपण सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. तसंच आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण महाराष्ट्रातील गड किल्ले, मंदिरे व प्रेक्षणीय स्थळे यांचे व्हिडिओ आपण आपल्यासाठी घेऊनच येत असतो. तर चला मित्रांनो, आज पाहूया वसंतगड. मित्रांनो, गडाच्या पायथ्याशी असणारं श्री चंद्रसेन म्हणजे चंदोबा मंदिर इथे आहे. 2025ला हे मंदिर बांधण्यात आले. तर या चंदोबा मंदिर यांचं दर्शन घेऊया व गडास सुरुवात करूया. चला. काम चालू आहे. या पायऱ्या सिमेंटच्या आता पायऱ्या बांधतात. जुन्या पायऱ्या होत्या दगडाच्या, आता या सिमेंटच्या पायऱ्या बांधतात गावकरी. तर चला पाहूया वसंतगड. चलो. तळबीडला कुशीत घेऊन उभा तळबीडचा वसंतगड. जेवढा पत्तर देईल तसे तळबीडच्या शिलेदारांचं देईल कटर, पण ते फक्त युद्धभूमीवर. तिथं दुश्मन म्हणून उभा ठाकलेला माणूस केवढाही मोठा असला तरी त्याची तमा नव्हती. बस यासाठी तळबीडकर उतावीळ व्हायचा. पण झगडा खतम झाला, मारामारी थांबली की तळबीडकरांचा दिल स्नेहाचा वर्षाव करायचा. ओबाडधोबाड आणि काटेरी बाह्यंगाने घृणास्पद वाटणारा फणस आपल्या दिलातील मधुर गराने इतर जणांना तृप्त करीत नाही का, अगदी तसाच. सातारा जिल्ह्यातील तळबीडचं रक्षण करणारा रांगडागड म्हणजे वसंतगड. तळबीड गावात असे 2 रत्न जन्मले जे इतिहासात अजरामर झाले. त्यांच्या कर्तृत्वाने सगळ्या मराठमोळ्या मनावर अधिराज्य गाजवले. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात या 2 रत्नांची खाण त्यांनी केलेले प्रत्येक हिंदूसाठीचे कार्य कोणत्याच हिंदूने विसरलं नाही पाहिजे. युद्धशास्त्र निपुण सहसेनापती हंबीरराव मोहिते. मोगलांना देह माय धरणी ठाय करून चिरी सांडणारी त्यांची कन्या रणरागिणी महाराणी ताराराणी साहेब यांचं हे जन्मगाव. समुद्र सपाटीपासून वसंतगडाची उंची ही 930 मीटर आहे. मित्रांनो, आपण गडाच्या मध्यभागी आलो. तिथून येईपर्यंत पायऱ्या आहेत. नंतर एक विजेचा खांब पण पडला. तिथून साईडहून आपण आल्यानंतर विजेच्या खांबापासून दूर होऊन आपण गडाच्या पायथ्यापर्यंत येतो. आता गडाचा पायथा सर करत असताना मध्यभागी आपण आलो. ऊन आहे, वारा पण खूप कमी आहे इकडे. आणि आता थोड्याच वेळात आपण गडाच्या पायथ्याला पोचू. तर पहिला दरवाजा लागेल. तर चला पाहूया गडाचा पहिला दरवाजा. वसंतगडाला भेट द्यायचे झाल्यास कराड या ठिकाणी प्रथम जावे. इथून अर्ध्या तासाला तळबीडसाठी बस सेवा आहे.
तळबीडमधून गावच्या बाहेर गेले की डोंगर लागतो. हा चढण्यास सुगम व्हावा म्हणून गावकऱ्यांनी पायरीमार्ग केला आहे. गडशिखराच्या सपाटीवर पोहोचल्यावर पुढे 2 मोठे वृक्ष लागतात. त्या पायवाटेने पुढे गेल्यावर एक वाट वसंतगडाच्या गावाकडे जाते. ती डावी वाट आणि उजवी वाट ही थेट गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ जाते. सध्या या ठिकाणी दरवाजा नाही, कारण इंग्रजांनी तोफेने उडवून तो नष्ट केला आहे. गावापासून गडापर्यंत पोहोचण्यास पाऊण तास लागतो. शेजारी गणेशांची दगडात कोरलेली सुंदर मूर्ती आहे. मित्रांनो, आपण आलो वसंतगडाच्या पहिल्या दरवाजापाशी. इथे सध्या दरवाजा नाहीये, कारण इंग्रजांनी त्याची नासधूस केली आणि दरवाजा उद्ध्वस्त केला दारुगोळ्यांनी. तर किल्ले वसंतगडापाशी दरवाजाच्या पहिल्या दरवाजापाशी आपण आलो. मानाचा गणपती इकडे, श्री चंद्रसेन गणपती इकडे आहे. तर इथं जे मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे गणपतीचं, तिकडे खालून वरती आल्यानंतर दम लागतो, शरीर थकल्यासारखं होतं. तर इथे 5-10 मिनटं बसल्यानंतर पूर्ण थकवा निघून जातोय. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वसंतगडी आपण आज आलोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासातील गड किल्ल्यांचे महत्त्व काय, इतके वेगवेगळे गड बांधले कसे, असे असंख्य प्रश्न आपल्याला नेहमी पडलेले असतात गडासंबंधी. या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि त्या काळी किल्ल्यांना असणारे महत्त्व याचं उत्तर शिवछत्रपतींच्या आज्ञापत्रात आपल्याला मिळतं. ते आज्ञापत्र असं आहे: संपूर्ण राज्याचे सारदुर्ग, गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्यांचे बळ, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपले वसतिस्थळे, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणरक्षण. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रात सुंदर गडांचं वर्णन केलंय. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रकारचे गड आपल्याला पाहता येतात. त्यापैकी वसंतगड खूप सुंदर गड आहे आणि अजूनही त्याची जी बांधणी आहे ती बऱ्यापैकी चांगली आहे. तर आपण आज वसंतगड पाहूया. गडाच्या अर्ध्यापर्यंत पायऱ्या आहेत, तिथून वरती आल्यानंतर पायऱ्या नाही आहेत, थोडी झाडी आहे. झाडी क्रॉस केली आपण की आपण या गणपती मंदिरापाशी येतो. इथून आपण आता सुरुवात करणार आहोत गडाला. गडावर जी वेगवेगळी स्थळे आहेत ती पाहणार आहोत व हा सुंदर गड आपण पाहणार आहोत. तर चला मित्रांनो. आणि मित्रांनो, माझ्याबरोबर आहे आज विघ्नेश मोरे. तर विघ्नेश आणि मी हा गड पाहण्यासाठी आलो. तर विघ्नेश आणि आम्ही दोघे आता गड पाहणार आहोत व तुम्हालाही दाखवणार आहोत सुंदर असा गड. कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या मार्गे गडावर आपण पोहोचतो. गडाच्या सुरुवातीला आपण वरती आलो. पायरी मार्गाने वरती आल्यानंतर इकडे एक बोर्ड लागलाय. गडाची वेगवेगळी ठिकाणी आहेत. इकडे काही ठिकाणं आहेत ती इथं बोर्ड लागलाय. या साईडला किल्ले वसंतगडाकडे जाण्याचा मार्ग आहे. तर इथं बाजूला एक विहीर आहे, ती आपण पहिल्यांदा विहीर पाहूया व पुढे जाऊया. हा आपण हे सगळे इथं जो पुढे विघ्नेश थोडंसं पुढे हे दाखवा. इकडे सगळं जतन स्वराज्याचे संवर्धन गड किल्ले वसंतगडाचा नकाशा आहे इकडे आपण पाहू शकता. त्याबरोबर हे एक चुन्याचं जातं आहे. इकडं आपण खाली एक चुन्याचं जातं पाहू शकता. सुंदर असं आकाराचं चुन्याचं जातं.
ही विहीर पाहूया. आता विहिरीची अवस्था थोडी खराब आहे, शेवाळ साठले सगळं. तर अशा पद्धतीनं बऱ्याच किल्ल्यावर हे पाण्याची व्यवस्था असायची. पाण्याची जेवढी जास्त व्यवस्था तेवढी लोकसंख्या गड किल्ल्यांवर जास्त असायची. तर मावळ्यांच्या पराक्रमी रक्ताची जाण ठेवायला पाहिजे आपण, गडकिल्ल्याचे संवर्धन करायला हवं. पुढच्या पिढीला शिवरायांचा आदर्श ठेवून गडकिल्ल्यांचे जतन करून वंदन करून शिवचरणास सुरुवात करायला हवी आपण. तसेच हिंदवी स्वराज्याचा भगवा घेऊन अस्तित्व शिवशंभूच्या हृदयात ठेवून शपथ घेऊ स्वराज्य जतन करण्याची. देई शक्ती आई भवानी विजयाची. शिवचरणी सारे नतमस्तक होऊया. शिवरायांचे स्वराज्य पुन्हा उभे करूया. रायगडाप्रमाणेच इतरही गड खूप संवर्धन करण्यासारखे आहेत. खूप व्यवस्था करणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक गड जर आपलं व्यवस्थित केला ना महाराष्ट्रातला, एवढं पर्यटन वाढेल आपल्या महाराष्ट्राचं. आणि महत्त्वाचं ते गड एवढा भारत म्हणजे महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रातील गड किल्ले म्हणजे भारताची ओळख होईल एवढं भारी आहे आपल्या महाराष्ट्रात गड किल्ले. या डोंगरांच्या सहाय्याने खूप सुंदर आपण वनीकरण करून प्रत्येक गड हा सुधारण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. फक्त गड व्यवस्थित केले पाहिजेत आपल्याला एवढंच वाटतं. आपण ही विहीर पाहूया व पुढे जाऊया. इकडे लिहिलेलं पण आहे किल्ले वसंतगडकडे जाण्याचा मार्ग. प्रत्येक ठिकाणी बोर्ड लागलेले आहेत, तर ते बघून मित्रांनो, आपल्याला वसंतगड ग्रामपंचायत यांनी लावलेली कमान नजरी पडते. तिथून पुढे आल्यावर महादेवांचं दर्शन घेऊन काही पडके वाडे पाहून आपण पोहोचतो चंद्रसेन महाराजांच्या मंदिरापाशी. मित्रांनो, आपल्याला काही पडके वाड्यांचे अवशेष इकडे दिसत आहेत. हे पडके वाडे सध्या आपण आता गड किल्ल्यावर पडके वाडेच पाहत असतोय. प्रत्येक गड किल्ल्यावर गेल्यावर आपल्याला पडक्या स्थितीत असलेले बरेच वाडे दिसत आहेत. तर हे वाड्यांचे काही अवशेष शिल्लक आहेत ते पाहूया, पुढे जाऊया. इथून थोडंसं पुढे आल्यानंतर महादेवांची पिंड आहे. महादेवांचं दर्शन घेऊया आपण. चंद्रसेन महाराजांच्या मंदिरासमोर 2 नंदी आपल्याला पाहता येतात. माझं नाव संजय वसंत पुजारी, तैबीड. बरं, या मंदिराचं महत्व काय म्हणजे नेमकं? या मंदिराचं महत्व म्हणजे हे रावणाचा बाचा, शूर्पणखेचा मुलगा, त्याला शिवाजी महाराजांच्या काळातला त्यांना वरदान दिलेलं आहे. ही स्वयंभू मूर्ती आहे. आणि कधी यात्रा वगैरे काय? यात्रा पुढल्याच महिन्यात आहे. गर्दी असते, फुल गर्दी असते. सगळ्या गाव खेड्यात त्याच्यात म्हणजे याला जत्रा असते आपल्या चंद्रसेन महाराजांची. लांब पर्यंत आहे, खटाव तालुका पर्यंत आहे चंद्रसेन आमचा. मी पुजारी आहे इथला. बरोबर, आपली देवाची सेवा करतो. आणि इकडं जी मूर्ती आहे ती स्वयं मूर्ती आहे ना? हा, ते आज जाऊ की स्वयंभूती आहे. आणि पितळची आहे ती ही बनवलेली आहे. मी पुजारी आहे इथला, हंबीराव मोहितेंच्या गावचा. मग हंबीराव मोहितेंचं गाव, थोडा अभिमान तर खूप असेल. पहिले सेनापती होते हंबीराव मोहिते राज्याचे, स्वराज्याचे. त्यामुळे काय हंबीराव मोहिते समाधी आहे खाली. राम मंदिर आहे, ध्यानस्थ मंदिर आहे तिथं, ज्योतिबाचं मंदिर आहे तिथं, मारुतीचं बी आहे. बर, चालेल, थँक्यू, धन्यवाद. मुख्य मंदिराच्या कमानीतून वरती आल्यावर 2 दगडी दीपमाळा व त्यांच्या शेजारी अनेक दगडी मूर्ती ओळीने मांडून ठेवल्या आहेत. मंदिर अतिशय सुरेख असून आत गाभाऱ्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे.
चैत्रातल्या दुसऱ्या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी यात्रा भरते. विजयादशमी दसऱ्याला पूर्वीच्या काळातील 12 बलुतेदार सर्व मंडळी गडावर येत असत. गडावरून देवाची पालखी फिरवली जात असत. वसंतगडाच्या निर्मितीचे श्रेय जाते भोज शिलाहार राजाकडे. सन 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वसंतगड स्वराज्यात सामील करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गडावर प्रत्येक गडाच्या गडदेवतेची मूर्ती दिसून येते आणि प्रत्येक गडावर महादेवांचं दर्शन नक्की घडतं. छत्रपती शिवाजी महाराज महादेवांचे भक्त होते. प्रत्येक गडावर त्याची प्रचिती आपणास येते. पण वसंतगडावर महादेवाच्या मंदिराबरोबर एक विशेष मंदिर आहे. ते म्हणजे गडाच्या अगदी मध्यभागी दैत्य कुळाचेही मंदिर आहे. ते म्हणजेच चंद्रसेन महाराज मंदिर. असं म्हणतात की चंद्रसेन दैत्य कुळातले जे रावणाचे भाचे होते. रावणाप्रमाणे चंद्रसेन महाराजांनी भगवान शंकराची तपश्चर्या करून खडग मिळवले होते. पुरातन असणाऱ्या या भव्य अशा मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर उजवीकडच्या भिंतीवर काही नोंदी कोरलेल्या आहेत. त्यानुसार 1700च्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. आपण या शिलालेखाची थोडक्यात माहिती पाहू. मंदिराचा मूळ चौतारा जो जमिनीपासून वर असून त्याची उंची 2 फूट 10 इंच उंचीवर आहे. शिलालेखाची लांबी 8 इंच व रुंदी 8 इंच आहे. एका शिलालेखात एकूण 10 ओळी आहेत. शिलालेखाचा 4 ओळी झाल्यावर 2 भाग केले आहेत. शिलालेखाची भाषा मराठी असून ती देवनागरी आहे. पण हा शिलालेख अशुद्ध स्वरूपात कोरण्यात आला आहे. हा शिलालेख कोरण्यासाठी चिन्नी हातोड्याचा वापर केला आहे. शिलालेखाचा मजकूर आपण पाहूया. श्री चंद्रसेन गावकरी व गुरव मडळी याचे पासून मक्ता 975 घेतला. आबाजी बिन कृष्णाजी राहीक 2 गवडी राहणार. बापूजी बिन केदार बा खोळे गवडी राहणार राटणीकर. वसंतगड शके 1710 सालात जिरण उदार या दोघांनी केले काम झाले. चंद्रसेन महाराजांच्या मंदिराच्या स्थापनेमागची आख्यायिका गावकरी सांगतात की भगवान राम, सीता, लक्ष्मण वनवासात असताना ते या भागात राहिले होते. गडावरील वनराईत तपश्चर्या करीत असताना लक्ष्मणाजवळचे खडग शस्त्र नजर चुकीने लागल्याने चंद्रसेन महाराजांचे दोन्ही हात कोपरापासून तुटले. तरी सुद्धा चंद्रसेन महाराजांनी शंकराची तपश्चर्या पूर्ण केली. त्यानंतर भगवान राम आणि लक्ष्मणाने वर दिला की चंद्रसेनाला कुलदैवत म्हणून तुझी पूजा केली जाईल. त्यानुसार गडाच्या आसपासच्या काही गावांचे कुलदैवत म्हणून चंद्रसेन महाराज यांना पूजले जाते. मंदिरात असलेल्या मूर्तीच्या मुखवटा पाठीमागे असलेल्या पुरातन मूर्तीचे दोन्ही हात तुटलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे आख्यायिकेला दुजोरा मिळतो. चंद्रसेन महाराज व जोगेश्वरी माता यांचा विवाह लावण्याची प्रथा आहे. त्यांच्या उजव्या बाजूस जनाई देवीची मूर्ती आहे तर डाव्या बाजूस जानाई देवी चंद्रसेन देवीची बहीण असल्याचं म्हटलं जातं. चंद्रसेन महाराजांची ही मूर्ती रामायण काळातील आहे असं मानण्यात येतं. गडावरचे मुख्य देवस्थान चंद्रसेन महाराज यांना चंदोबा सुद्धा म्हणतात. मित्रांनो, हा आहे पूर्व बुरुज. या पूर्व बुरुजाच्या तटभिंती आपल्याला अजूनही मजबूत दिसतात. काही ठिकाणी त्या ढासळलेल्या दिसतात. पण इथून पुढच्या सर्व परिसरावर या ठिकाणाहून लक्ष ठेवता यायचं. पूर्व बाजूची सर्व समोरची ठिकाणं याच्यावर लक्ष ठेवता यायचं. तर हा बुरुज पाहूया व पुढे जाऊया. चला.
वसंतगडाच्या निर्मितीचे श्रेय जाते भोज शिलाहार राजाकडे. सन 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वसंतगड स्वराज्यात सामील करून घेतला. वसंतगडाजवळ मसूरला सुलतानजी जगदाळे राहत होते. अफजल खान चालून आला तेव्हा वतनाच्या लोभाने हरामखोरी करून अफजलाला तो मिळाला. वसंतगड घेतल्यावर मराठ्यांनी अकस्मात छापा घालून जगदाळे पकडून वसंतगडावर आणले व फितुरीबद्दल त्याचा याच गडावर शिरच्छेद केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा कठोर न्याय त्यावेळी वसंतगडाने अनुभवला. पुढे जिंजीहून परत आल्यावर राजाराम महाराज काही दिवस मुक्कामास या गडी होते. पुढे 1700 मध्ये औरंगजेबाने हा गड जिंकला व त्याचे नाव ठेवले किलीद फतेह म्हणजेच यशाची किल्ली. 1706 मध्ये हा गड परत मराठ्यांनी जिंकून घेतला. 1818 मध्ये इंग्रजांनी हा गड ताब्यात घेतला. वसंतगड आणि तळबीड ही गावे वसंतगडाच्या पायथ्याशी वसली आहेत. मित्रांनो, ट्रेकच्या सुरुवातीला पाणी व खाद्य सोबत घेणे गरजेचे आहे. गडावर काही सुविधा उपलब्ध नाहीत याची नोंद घ्यावी. हा आहे गंगा तलाव. इथं बोर्ड पण लागलेला आहे गंगा तलाव म्हणून. या तलावाचं पाणी सध्या खराब आहे, पण इथे जी झाडं लावतायत त्याच्यासाठी हे पाणी वापरतायत. आणि हा तलाव पाहूया आणि पुढे जाऊया. चला मित्रांनो, आपण पूर्व बुरुज पाहिला, त्यानंतर पश्चिम बुरुजाकडे आपण आलो. पश्चिम हा आहे पश्चिम बुरुज. त्याच्या अगोदर दक्षिण साईडला जो दक्षिण बुरुज होता, हा जो पश्चिम बुरुज दिसतोय हा भक्कम दिसतोय आणि वरती जाण्यासाठी इकडे पायऱ्या पण आपल्याला पाहता येत आहेत. तर आपण पाहू शकता पश्चिम बुरुज. इथून या बुरुजावरनं समोरचा पूर्ण परिसर दिसतोय, तर तो पण आपण पाहणार आहोत. या विघ्नेश, तो पुढचा परिसर आपण दाखवूया. मित्रांनो, आपल्याला या बुरुजावरून पूर्ण परिसर दिसू शकतो. या साईडचा पूर्ण परिसर. वसंतगडाचा उपयोग हा इतर आजूबाजूच्या सर्व परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो. हा पूर्व बुरुज पाहिला, पुढे जाऊया. चला मित्रांनो, हा आहे पश्चिमी दरवाजा. हा पश्चिमी दरवाजा भक्कम आहे. काही ठिकाणी ढासळलेला पण आहे त्या साईडला, पण इकडे जे सिमेंट वगैरे लावून एकदम पॅक करण्याचा प्रयत्न केलाय. हा दरवाजा आपण पाहूया. हा पश्चिम दरवाजा. इथे थोडस पुढे आल्यानंतर हे गोमुखी पद्धतीचा दरवाजा आपल्याला वाटतो, कारण समोरून जर खालून कोण आलं तर डायरेक्ट दरवाजा आपल्याला दिसत नाही, तर या तटभिंती फक्त दिसतात. दरवाजाचा अंदाज येत नाही. आणि या दरवाजाला जर मारा करायचा झाला तर हे जे अंतर आहे ते खूप कमी वाटतं. म्हणजे
पहिल्या काळात कसं असायचं, वंडक्याने वंडका घ्यायचा इकडून आणि या साईडला मारा करायचा, पण मारा एकदम पाठीमागे न जाता इथल्या इथं असल्यामुळे हे अंतर कमी आहे, त्यामुळे मारा दरवाजावर बसण्याचा अडथळा यायचा. अशा पद्धतीचा हा दरवाजा आहे. इकडे आपल्याला एक हनुमानाची मूर्ती कोरलेली दिसते दगडावर आणि खाली त्याच्या पायाला राक्षस दिसतात. ही हनुमानाची मूर्ती दाखवा. दगडात कोरलेली ही मूर्ती आहे, आपण पाहू शकता. पण आतमध्ये आलो की या साईडला एक हे दिसत आहेत, बोगदा दिसत आहे. इकडे पण आहे एक छोटासा. मित्रांनो, अज्ञात समाधी इथं लावलेल्या आहेत. त्याबरोबर सहसेनापती हंबीरराव मोहिते आणि मावळ्यांच्या स्मरणार्थ हा ध्वज इथे लावण्यात आलेला आहे. तर या समाधींचं आपण दर्शन घेऊया, हा तलाव पाहूया व गडाचा पुढचा भाग पाहण्यात जाऊया. चला. वसंतगड हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि प्राकृतिक दृष्ट्या महत्त्वाचा गड आहे. इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकल्यानंतर राजाराम महाराज काही दिवस या गडावर वास्तव्यास होते आणि औरंगजेबाच्या काळातही या गडाला महत्त्व मिळाले होते. आज हा टेकर्ससाठी आणि इतिहासप्रेमींना एक उत्कृष्ट ठिकाण आहे. सहज मिळणारे सडक मार्ग, सौंदर्यपूर्ण निसर्गदृश्य आणि गडावरील शिलालेख व मंदिरे सर्व काही एका दिवसात अनुभवता येतं. मित्रांनो, आपण पहिल्यांदा पूर्व बुरुज, दक्षिण, पश्चिम आणि हा उत्तर बुरुज आहे. उत्तर बुरुज पाहताना इथं खूप चांगला संदेश दिलेला आहे. आठवणी कोरायच्या असतील तर मनावर कोरा, दगडावर नको. म्हणजेच वेगवेगळे लोक येतात इथं, कोणतंही काही दगडावर लिखाण करतात, ते गडावर चुकीचं आहे. तर आठवणी कोरायच्या झाल्या तर या गडाच्या आठवणी मनामध्ये कोरा. तर हा उत्तर बुरुज आहे. भक्कम असा बुरुज वाटतो. इकडे वर जाण्यासाठी पण पायऱ्या आहेत. तर हा बुरुज पाहूया व पुढे जाऊया. मित्रांनो, या पाठीमागं माझ्या ज्या गायी आहेत त्या इथंच राहतात, इथंच खातात आणि त्याला कोणच मालक नाहीये. या पाळलेल्या गायी नाहीये, इथंच या गडावर राहत असतात. त्यांची काही वासरं वगैरे पण आहेत त्यांना. तर असं म्हटलं जातं की या पुजाऱ्यांनी जे आम्हाला सांगितलं ते सांगतायत की ह्या गायी या इथं पूर्ण परिसरात राहतात. हे देवाच्या गायी असं मानलं जातं. तर या गायींचं आपण पूर्ण देशी गायी आहे. तर या गायींचं दर्शन घेऊया व आपण पुढे जाऊया. मित्रांनो, हा आहे चुन्याचा घाणा. पूर्वीच्या काळी चुन्याचा घाण्याचा वापर गडावरील बांधकामातील मिश्रण तयार करण्यासाठी वापरला जायचा. चुन्याचा घाणा म्हणजे काय, तर एक वर्तुळाकार असतो. इकडे चुना टाकला जायचा, हे बैलांच्या साह्याने ओढलं जायचं. गडावरील जेवढे बांधकामासाठी जे साहित्य वापरलं जायचं ते जेवढी उपलब्धता गडावर आहे, म्हणजे जसं की बेलफळ असेल, गुळ असेल, जवळ असेल, भेटी असेल, टीन, तोरटी इत्यादी साधनांचा वापर केला जायचा. तर मिश्रण कसं तयार करत असते, चुनकडक जो आहे तो 7 दिवस भिजत ठेवायला लागायचा. बेलफळ, गुळ
गूळ असायचा त्याच्यामध्ये, वेलफळ, गूळ, जवस, भेंडी पावडर हे 7 दिवस पाण्यामध्ये भिजवायला लागायचं. हे दोन्ही मिश्रण एका विशिष्ट प्रमाणात एकत्र करायचे आणि एकत्र करून चुन्याच्या घरात ते फिरवायचे, घाण्यात फिरवायचे. मग त्याच्यापासून मग जे तयार होईल मिश्रण ते दगडामध्ये बांधकामासाठी, वेगवेगळ्या बांधकामासाठी गडावरील वापरण्यात यायचा. हा चांगल्या स्थितीत असणारा हा घाणा आहे. इतर गडांच्या तुलनेत हा घाणा एकदम म्हणजे चांगल्या स्थितीत आहे. आता तुम्ही पाहू शकता किती मजबूत दगड आहे हा. तर हा घाणा पाहूया. या मित्रांनो, आपल्याला इकडं एक चोरगुफा पण दिसत आहे. या चोरगुफा आपण पाहूया. ही अशा पद्धतीची चोरगुफा इकडे आहे, ही पाहू शकता आपण. वसंतगडाच्या पायथ्याला तळबीड गावातील असंख्य तरुण देश सेवा करण्यासाठी भारतीय सैन्यात रुजू आहेत. सहसेनापती हंबीरराव मोहिते यांचा वारसा आजही येथील लोक जोपासत आहेत. अशा वसंतगडास कराडला गेल्यावर आवर्जून जावा. या मातीत पराक्रमाची गाथा नक्की जाणवेल. अभिमान आणि स्वाभिमान व शौर्य जपणारा वसंतगड आजही इतिहासाच्या आठवणीत जपत आहे. येथील प्रत्येक बुरुजात मराठ्यांनी केलेले पराक्रम, त्यांच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाची किंमत या ठिकाणी गडास भेट दिल्यावर आपल्याला नक्की समजेल. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.